नमस्ते लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आरबीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि एक आनंदाची बातमी आली आहे समोर। या संदर्भात ही माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आहे। तरी शेतकरी वर्गानो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। काळजीपूर्वक ऐका, तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, तर स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा माझ्या भावांनो, शेतकऱ्यांनो, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खाजगी बँका, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ग्रामीण बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, या सर्वांच्या माध्यमातून आरबीआयच्या मदतीने, नाबार्डच्या मदतीने पीक कर्ज उपलब्ध करून दिली जातात। आणि ही पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात असताना हेक्टरी 160,000 रुपयापर्यंत कर्ज हे बिना तारण कर्ज दिलं जात होतं। त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं तारण, मॉर्गेज शेतकऱ्यांना मागितलं जात नव्हतं। मित्रांनो, आता याच बिना तारणने जे कर्ज दिले जातात, या कर्जाची मर्यादा आरबीआयच्या माध्यमातून वाढवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता हेक्टरी 2 लाखपर्यंतचं कर्ज हे शेतकऱ्यांना बिना तारण उपलब्ध करून दिलं जात आहे। हेक्टरी 40,000 रुपयांची याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अर्थात ती वाढती महागाई बघून हा विचार करण्यात आला आहे। बियाण्यांचा भाव, खताचे भाव, शेतकऱ्यांना लागणारा खर्च हा साहजिकच वाढलेला आहे। 2025चा महागाई रेशो पाहून हे सगळा विचार करण्यात आला आहे शासनाकडून। या पार्श्वभूमीवरती 1,60,000 ची मर्यादा ही वाढवली जावी, अशी ही या प्रकारची मागणी केली जात होती, ज्याच्याऐवजी आता हेक्टरी 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज शेतकऱ्यांना आता बिना तारण उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता माझ्या भावांनो, या संदर्भातील एक गोड खुशखबर आहे। ज्या शेतकऱ्यांना कर्ज ऑलरेडी दिलेली आहे, त्यांना गेल्या 3 ते 4 वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दोन्ही बाजूंच्या पक्षांच्या माध्यमातून महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आश्वासनं दिली होती। याच्यामध्ये आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। लवकरच ते आश्वासन पूर्ण केलं जाईल किंवा जी काही दिलेली आश्वासनं आहेत ही पूर्ण केली जातील, अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। आता या बजेटमध्ये शेतकऱ्यांना हा दिलासा मिळावा की ही शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। साधारणपणे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की बरेच शेतकरी 2015 पासून त्यांची कर्ज बाकी आहे। शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाला नाही। आता गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांची वस्तुस्थिती, जी काही परिस्थिती बिकट आहे, ती अतिशय आपण पाहत आहोत। ही पार्श्वभूमी लक्षात घेता कर्जमाफी कशी दिली जाते हे देखील पाहण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे। परंतु जे सरसकट, जे रेग्युलर कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांनाही काही समावेश करून जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा देऊन ही कर्जमाफी केली जावी, अशा प्रकारची मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे। आता सरकार गठीत झाल्यानंतर ही मोठ्या प्रमाणात असलेली मागणी आणि एक दिलेलं मोठं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करणार, हीच माफक अपेक्षा सर्वांकडून केली जात होती। या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जानेवारीला कर्ज माफ करणार असल्याचं ही तारीख फिक्स केली आहे। आरबीआयचा निर्णय आहे 15 जानेवारीला यादी लागेल शेतकरी राजांची, ज्यांची नावं आहेत, त्या दिवशी तुम्ही ऑनलाईनवरती चेक करू शकता। शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, हीच या ठिकाणी अपेक्षा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतरच जे काही शेतकरी वर्षानुवर्षे या कर्जमाफीच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत, त्यांची पूर्वीची कर्ज नील होऊन या नवीन शेतकऱ्यांना काही लाभ घेता येईल, हे पाहत आहे सरकार आणि याचा विचारही करत आहे। यासाठी जे शेतकरी ऑलरेडी कर्जमाफीच्या ओझ्याखाली दबलेला आहे, त्याच्यामुळे त्याला नवीन या लाभाचा फायदा होणार नाही, तर कर्जमाफी, कर्जमुक्ती एकदा
कधी बोजाखाली झाला तर पुढे शेतकरी या ठिकाणी मोकळा होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कधी कर्ज निघून गेलं तर शेतकऱ्याचा बोजा निघून जाऊन शेतकरी आनंदी राहू शकतो, त्याचं टेन्शन जाऊ शकतं. ही कर्जमाफी व्हावी ही पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ही शेतकऱ्यांची कर्जमाफी माफक असावी. लवकरात लवकर शासनाने 15 जानेवारी तारीख फायनल केली आहे. तर 15 जानेवारीला बरेचशा शेतकऱ्यांची नावं लिस्टमध्ये लागणार आहेत. तरी सतर्क राहा. तुमचं नाव त्याच्यामध्ये, तुमचा 7/12 आहे का त्याच्यामध्ये चेक करा आणि वारंवार आपले इथे तलाठी ऑफिसला जाऊन चौकशी करत राहा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटून जाईल. अनेक शेतकरी बांधवांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की 15 जानेवारीपर्यंत अनेक मित्रांना हा तुमचा व्हिडिओ शेअर करा. कर्जमाफी ही होणार आहे, RBIचा निर्णय आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रचारादरम्यान आपल्याला आश्वासनं दिली होती, पण आता ती आश्वासनं पाळण्याची किंवा पूर्ण करण्याची वेळ आली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तरी काळजी करू नका माझ्या बांधवांनो, शेतकरी बांधवांनो. खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही भावांना, बहिणींना, जे कोणी शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच नवीन विषय घेऊन भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.